जय श्रीराम. पहिल्या गाथेचा पाठ तेवढा आपण म्हणूया. जीवम जीवम दवम जिणवरवसहेण जेण निर्तिष्ठं देवीन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा. श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित हा बृहद्रव्य संग्रह ग्रंथ. यामध्ये आपण अभ्यासतो आहोत ते भाव संवराची कारणे. यामध्ये जे विशेष आहे भाव संवराची कारणे म्हणजे द्रव्य संवराचं कारण भाव संवर आहे हे तर समजतं. म्हणजे द्रव्यबंधाचं कारण भावबंध आहे, द्रव्य आश्रवाचं कारण भाव आश्रव आहे. आता हे शब्द समजले पाहिजेत. लक्षात आलं का? म्हणजे कर्मांचं येणं याचं नाव द्रव्य आश्रव आणि द्रव्य आश्रवाला कारण आहे तो भाव आश्रव म्हणजे जीवाने केलेले मोह राग द्वेषाचे परिणाम. हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. पहा, ज्याप्रमाणे द्रव्य आश्रवाला कारण भाव आश्रव आहे, पण द्रव्यबंधाला कारण काय आहे? भावबंध. जे कर्म येतात त्यांचं येणं म्हणजे अनम्यूट होत नाहीये, अनम्यूट होत नाही. ठीक आहे. याच्यामधला जो फरक आहे तो फरक बाकी आपल्या लक्षात आला पाहिजे. आणि मग त्या फरकाद्वारे जेव्हा आपण भाव संवराला पाहू तेव्हा मग भाव संवराला लक्षात येईल. आहे घेतो काय सर्व आले तेच विचारणार होतो ना. नाही, अनम्यूट करता येत नाहीये. मला पण अनम्यूट करावं लागतं. त्यांनी ते केलं गेलेलं नाही. त्याच्यामध्ये डिव्हाइस मध्ये प्रॉब्लेम आहे. जो भाव संवराला भाव संवराची कारणे अशा प्रकारचं हेडिंग तर आहे. जसं आपण द्रव्याश्रवाचे भेद म्हणून आपण 148 कर्म प्रकृती पाहिल्या होत्या की कर्मांचं येणं घडतं वगैरे. तुम्ही सगळे ऐकतात, यांना ऐकू जात नाहीये त्यामुळे ते ऐकू येत नाहीये असं म्हणताय. असं झालेलं आहे. पण आपल्याला काही करता पण येत नाहीये. हा, आवाज ऐकू येतोय आता. जय जिनेंद्र. चला, भाव संवराची कारणे अशा प्रकारे या गाथेचं मर्म आपण अभ्यासतो आहोत. गाथा क्रमांक 35 आहे की ज्यामध्ये भाव संवराचे विशेष आचार्यदेव सांगतायत. हे भाव संवराची कारणे समजावून घेत असताना पहिल्यांदा आपण हे समजावून घेतलं पाहिजे की द्रव्य संवराचं कारण भाव संवर सांगितलेलं आहे, द्रव्य बंधाचं कारण भावबंध सांगितलेलं आहे आणि द्रव्य आश्रवाचं कारण भाव आश्रव सांगितलेलं आहे. हे ध्यानी आले का? पहिल्यांदा आपल्याला कर्मांचं येणं म्हणजे द्रव्य आश्रव आणि या कर्मांच्या येणेरूप द्रव्य आश्रवाला कारण निमित्त कारण आहे. तर ते कारण सांगितलेलं आहे जीवाचे मोहराग द्वेष, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषा, योगाचे परिणाम. म्हणजे असे परिणाम कारण आणि कर्मांचं येणं हे कार्य. अशा प्रकारे सांगितलं गेले की नाही. त्याचप्रमाणे आलेले कर्म जीवाला बांधले जातात, त्याचं नाव द्रव्यबंध. आणि मग त्या द्रव्यबंधाला कारण म्हणजे जीव आपल्यामध्येच उत्पन्न झालेल्या या सर्व विकारी भावांशी तन्मय होतो, हे झाले त्याचं कारण.
पहा हे समजल्यासारखं वाटतं, परंतु थोडीशी नंतर फसगत होते. म्हणूनच मी हा भाग वारंवार रिपीट करतो की जेणेकरून याच्यामध्ये कोणतीही शंकाच उरता कामा नये. आमंत्रण भाव आहे. हा बरोबर आहे ना. आपण याची चर्चा केली होती की कर्मांना आमंत्रण देणारे जीवाचे भाव आहेत असं आपण म्हटलं होतं. कर्म हे स्वाभिमानी आहे आणि ते आमंत्रणाशिवाय येत नाही हे आपण पाहिलं होतं. मग जीवाचे असे परिणाम की ज्यांच्यामुळे कर्मांचा आश्रव होतो ते म्हणजे भाव आश्रव आहे, जीवाचे भाव, आणि त्याचं फळ म्हणजे कर्मांचं येणं. म्हणजे द्रव्याश्रवाचं कारण भावाश्रव आहे, निमित्त नैमित्तिक संबंधाद्वारे आणि व्यवहार नयाद्वारे है ना. मग जसं बोला केवळ शब्द नका ऐकू, त्या शब्दांच्या आतला जो भाव आहे तो अंतरंगामध्ये थेट घुसला पाहिजे, भिडला पाहिजे. तर द्रव्य आश्रवाचं कारण भावाश्रव सांगितला, त्याप्रमाणे द्रव्य बंधाचं कारण भावबंध. आता द्रव्य संवराचं कारण भाव संवर. म्हणजे जीवाचे असे शुद्ध परिणाम की ज्या परिणामांमुळे कर्मांचं येणं थांबतं त्या परिणामांना भावसंवर असे म्हणतात. बरोबर आहे ना. मग कर्मांचं येणं आता प्रत्यक्षात थांबलेलं आहे. मग ही जे कर्मांचं येणं थांबलं त्या क्रियेचं नाव आहे द्रव्य संवर किंवा आजीव संवर. आणि कर्मांचं येणं ज्या परिणामांमुळे, ज्या भावामुळे थांबलं त्या भावाचं नाव आहे भावसंवर, अजीव संवर. अगदी बरोबर. म्हणजे द्रव्य संवर झाला कार्य आणि जीवाचे जे परिणाम झाले ते झाले कारण. बरोबर आहे की नाही. आता विशेष आहे का, यामध्ये जीवाचा जो भाव संवर आहे तो मुळात कारण आहे. कशाचा? द्रव्य संवराचा. आता त्या भाव संवराची कारणे सांगतायत. काय चाललंय, काहीतरी सुरू आहे. पुन्हा सांगतो, जो मुळात कारण आहे त्याची पुन्हा कारणे सांगतायत. कोण कारण आहे? भाव संवर. कुणाचा? द्रव्य संवराचा. कारण त्यानं तटवून धरलेत ते कर्म, त्यानं थांबवून ठेवलेले आहेत. तो कर्मांना येऊ देत नाहीये, स्टॉप करून ठेवलाय भाव संवराने. कारण जीवाचा तो मजबूत पुरुषार्थ आहे. आणि मग आचार्य म्हणतात की त्या मजबूत पुरुषार्थाचं कोण कारण आहे ते आपण आता शोधूया. आणि मग त्याच्यामध्ये व्रत, समिती, गुप्ती या 3 प्रकारच्या कारणांचा आपण काल अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे ना. 5 प्रकारचे व्रत, 5 प्रकारच्या समिती, 3 प्रकारच्या गुप्ती आणि आता 10 प्रकारचे धर्म आपण त्याची चर्चा करणार आहोत. बरोबर आहे. मग आता त्या पुढच्या धर्मांची चर्चा आपण येथे करूया. अत्यंत थोडक्यामध्ये एकेका पंक्तीमध्ये येथे 10 धर्मांचं स्वरूप सांगितलेलं आहे आणि त्यानंतर मग या गाथेचं जे मर्म आहे त्या मर्माकडे आपण वळूया. थोडक्यात हे पहिल्यांदा पूर्ण करतो. 10 प्रकारचे धर्म की ज्यांच्यामुळे भाव संवर घडतो ते कोणते आहेत तर ते ऐका. पहिल्यांदा आहे उत्तम क्षमा. त्या उत्तम क्षमा धर्माचं स्वरूप एका पंक्तीमध्ये इथे टीकेमध्ये असं सांगितलेलं आहे की क्रोध उत्पन्न होण्यामध्ये कारणीभूत असे असह्य दुर्वचन, निंदा, कठोर शब्द ऐकल्यानंतर सुद्धा ज्याची मनामध्ये मलिनता होत नाही, जो त्या मलिनतेला जिंकतो, समोरच्याला क्षमा करून टाकतो, माफ करून टाकतो, तो खऱ्या अर्थाने उत्तम क्षमा धर्म आहे. बरोबर आहे. सर्वांना ठाऊक आहे ना. क्रोध न करणं, ज्याच्यामुळे क्रोध होतो आहे त्याला क्षमा करणं, त्याला माफ करणं, त्याच्या चुकांना माफी देणं, त्याद्वारे स्वतः प्रभावित न होणं, याचंच नाव काय आहे? उत्तम क्षमा धर्म आहे. बोला. पुढे सांगतात मार्दव धर्म कशाला म्हणतात तर सांगतात की क्रोधाचा अभाव, क्रोधाला जिंकणं याचं नाव उत्तम क्षमा आहे. तर मान कशाला जिंकणं याचं नाव उत्तम मार्दव आहे. पहा, जाती, कुळ अशा प्रकारच्या संयोगांच्या निमित्ताने 8 प्रकारचे संयोग होतात ना. जाती, कुळ, मद होण्यासाठी कारण जे आहेत, कुलम जातीम बलमृद्धिम तपो वपुः आले ना. अष्टावाश्रित्य मानित्वम स्मयमाहुर्गतस्मयाः असं रत्नकण शावकाचारामध्ये सांगितलेलं आहे की 8 प्रकारचे जे मद आहेत
त्या 8 प्रकारच्या मदांना जिंकणं, अहंकार न करणं, संपत्तीच्या आधारे, रूपाच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे, जातीच्या आधारे, कुळाच्या आधारे, वृद्धीच्या आधारे, तर अशा प्रकारे सर्व प्रकारचे सुखद संयोग झाले असता, इतरांपेक्षा आपली विशेष संयोगिक स्थिती झाली असता, तरी सुद्धा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ न मानणं आणि इतरांना तुच्छ न लेखणं, याचंच नाव मार्दव आहे, याचंच नाव मृदुता नावाचा धर्म आहे. खरं म्हणजे याचा विस्तार खूप होतो, खूप याच्यामध्ये सांगण्यासारखं आहे प्रत्येक धर्माचं स्वरूप, परंतु आपण इथे अत्यंत संक्षेपामध्ये पाहतो आहोत. आता उत्तम आर्जव धर्म कशाला म्हणतात तर सांगतात, योगांची जी वक्रता आहे त्या योगांच्या वक्रतेला जिंकणं, मन वचन कायेची सरलता ठेवणं, यालाच उत्तम आर्जव धर्म म्हणतात. आर्जव म्हणजे रुजुतेचा भाव, म्हणजे सरलतेचा भाव, सरळ आचरण, सरळ भाषण आणि सरळ अंतःकरण, याचंच नाव आहे उत्तम आर्जव धर्म. पुढे सत्य. सत्याची व्याख्या ते खूप छान केली आहे. सज्जनांच्या प्रती प्रिय वचन बोलणं, यालाच सत्य धर्म सांगितलेला आहे. आणि प्रशस्त जनांच्या प्रती समीचीन वचन बोलणं, जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं भाषण करणं, याचंच नाव सत्य धर्म आहे. पुढे सांगतात, शौच धर्म कशाचं नाव आहे तर अत्यंत लोभाला सोडून देणं, आत्यंतिक लोभाची प्रवृत्ती सोडून लोभापासून निवृत्त होणं, यालाच शौच धर्म असे म्हणतात. तो शुचितेचा भाव आहे, तो पवित्रतेचा भाव आहे की ज्याच्यामुळे अंतःकरण पवित्र होतं. आम्ही नाना वस्तूंच्या मूर्छेपासून, मोहापासून, त्यांच्या मेंटेनन्सच्या झंझटापासून स्वतःला मुक्त करून टाकतो आणि त्यावेळेला आमचं अंतःकरण रिकामं होतं, खऱ्या अर्थानं शुद्धतेला प्राप्त होतं. त्याचंच नाव हा उत्तम शौच धर्म आहे. पुढे येतो संयम धर्म. तर येथे त्याचं स्वरूप सांगतात, समितीमध्ये प्रवर्तमान असणाऱ्या मुनिराजांना प्राणांचा घात आणि इंद्रिय विषयांचा त्याग असतो, त्यालाच संयम धर्म असे म्हणतात. म्हणजे इंद्रिय संयम आणि प्राणी संयम, इंद्रियांच्या द्वारे विषय भोगांमध्ये न रमणं, स्वतःला त्या भोगांपासून थांबवणं आणि प्राणींच्या म्हणजे त्रस आणि स्थावर जीवांच्या घातापासून स्वतःला संरक्षित करणं, स्वतःला नियंत्रित करणं, यालाच संयम धर्म असे म्हणतात. पुढे सांगतात, संयम नंतर तपधर्म. तर त्या तपाचं स्वरूप सांगताना सांगतात की कर्मांचा क्षय करण्यासाठी जे तपलं जातं, इच्छांचा निरोध केला जातो, त्यालाच खऱ्या अर्थाने तपधर्म असे म्हणतात. आणि मग त्याचे 2 प्रकार पण त्यांनी सांगितलेले आहेत, बहिरंग तप आणि अंतरंग तप. आणि त्यामध्ये 6 त्यांचे जे भेद आहेत ते भेद सुद्धा विशेष रीतीने येथे सांगितलेले आहेत. तर या उत्तम तप धर्मानंतर आकिंचन्य धर्म येतो, जो की सांगतो की सर्व परपदार्थांपासून निवृत्त होणं, आपली कोणतीही परवस्तू आपली नाही अशा प्रकारे स्वतःला पर वस्तूंपासून, परविकारांपासून भिन्न करणं, याचं नाव आकिंचन्य नावाचा धर्म आहे. सगळे धर्म त्यांच्या नावावरून लक्षात राहतात, आकिंचन्य धर्म लवकर लक्षात येत नाही बऱ्याच लोकांना. तर अकिंचन, अ म्हणजे नाही, किंचन म्हणजे काही सुद्धा, कोणतीही परवस्तू, परवस्तू म्हणजे परमाणू मात्र सुद्धा, अ म्हणजे नाही, माझा नाही, किंचित मात्र सुद्धा परवस्तू माझी नाही, अशा प्रकारे जीव स्वतःला स्वमध्ये परापासून निवृत्त करतो, याचंच नाव आकिंचन्य नावाचा धर्म आहे. आणि शेवटी ब्रह्मचर्य नावाचा धर्म, त्याग, तपनंतर त्याग धर्म, बरोबर. परिग्रहापासूनची निवृत्ती, त्याचं नाव त्याग धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये सांगतात की संयमी जीवांना योग्य प्रकारे ज्ञानाधिकांचं दान करणं, त्याला आज त्याग धर्म असे म्हणतात. त्याचं नाव त्याग धर्म सांगितलेलं आहे.
की आहारदान, औषधदान, अभयदान, ज्ञानदान अशा प्रकारे पात्र जीवांना अशा प्रकारे दान देणं याचं नाव त्याग धर्म आहे. त्यानंतर अकिंचन्य धर्म सांगितला आणि त्यानंतर ज्याचा अनुभव केलेला आहे अशा प्रकारच्या स्त्रीचं स्मरण करणं, त्यांच्या गोष्टी ऐकणं, त्यांचं बोलणं ऐकणं, विविध वस्तूंचा कॉमन रीतीनं वापर करणं, या प्रकारच्या गोष्टींच्या त्यागाने ब्रह्मचर्य धर्म होतो. लक्षात आलं? ज्याच्याद्वारे स्त्रीचा संग होईल, या उलट स्त्रियांसाठी पुरुषांचा संग होईल. दोन्ही बाजूंनी आहे. तर स्त्रीसाठी पुरुषाचा संग वर्जित करणं आणि पुरुषांसाठी स्त्रीचा संग वर्जित करणं याचेच नाव ब्रह्मचर्य धर्म आहे. अशा प्रकारे येथे 10 प्रकारचे धर्म संक्षेपामध्ये सांगितले गेले आहेत. आता आपण व्रतांचं स्वरूप पाहिलं, समितींचं स्वरूप पाहिलं, गुप्तींचं स्वरूप पाहिलं आणि दशधर्मांचं स्वरूप पाहिलं. आणि आता सांगतात की हे सगळे भाव संवराचे कारण आहेत, भाव संवराचे विशेष आहे. आता या गाथेचं मूळ हार्द येतं की ज्याची चर्चा आपण पहिल्यांदा करू. या गाथेला मी फार महत्वाची गाथा म्हटली, जिने धर्माचा प्राण सांगितली किंवा विशेष जादूमय गाथा म्हणून सांगितली. तर त्याचं मर्म जे आहे ते या आता उद्घाटित होणार आहे. आपण म्हटलं होतं भावसंवर. भावसंवर कशाला म्हटलं होतं की जीवाचा असा परिणाम की ज्याद्वारे नवीन कर्म यायचे थांबतात. बरोबर आहे? आणि त्या भावसंवराच्या कारण रूपाने आपण आता इतक्या साऱ्या गोष्टींची चर्चा केली आणि तुम्ही तिला सगळ्यांना हा म्हटलं, स्वीकारलं. बोला. पहिल्यांदा आता एक परिणाम आपण तपासून पाहूया. चला, पहिला परिणाम कोणता होता? व्रत परिणाम. पहिलं व्रत कोणतं पाहिलं आपण? अहिंसा व्रत. अहिंसा व्रतामध्ये कोणता परिणाम केला गेला की हिंसा होता कामा नये. परजीवांची हिंसा होऊ नये, परजीवाचा घात होऊ नये असा परिणाम, त्याचं नाव आहे अहिंसा महाव्रत. आता या महाव्रताचं फळ काय मिळणार? बोला. अहिंसा महाव्रत किंवा अहिंसा अणुव्रत दोन्ही घ्या, व्रत परिणाम आहे. मग माझ्याकडून कोणत्याही जीवाचा घात होता कामा नये अशा प्रकारे प्रवर्तन करणं, अशा प्रकारे भाव ठेवणं, याचं फळ जीवाला काय मिळणार? बोला. या परिणामाचं जीवाला कोणतं फळ मिळणार? हा परिणाम केल्याने जीवाला काय फळ मिळणार? इतका अवघड प्रश्न नाही आहे हो, जेवढा तुम्ही विचार करता. मी असा पुरुषार्थ केला, मी असा परिणाम केला की माझ्याकडून कोणत्याही जीवाचा घात होता कामा नये, म्हणून मी काळजी घेतली, पाणी गाळून प्यालोच. बोला. सगळ्या प्रकारे कुणाचं मन दुखावलं नाही, कुणालाही घातलं नाही, मारलं नाही, त्रास दिला नाही. या परिणामाचं मला फळ काय मिळणार? हे 3च फळ आहेत ना, 3च फळ आहेत. एक तर कर्मांचा आश्रय होऊन बंद होणं, एक तर पाप कर्माचा बंद होणं, किंवा पुण्यकर्माचा आश्रय होणं, किंवा कोणतंच कर्म आलं नाही असं होणं. आता या परिणामाचं फळ काय मिळणार? इन परिणामों का फल क्या होगा? बर, हे नाही समजलं. दुसरा व्रत परिणाम घेतो, तो आहे सत्य. आता मी नेहमी सत्यच बोलणार, असत्य बोलणारच नाही, अशा प्रकारच्या प्रतिज्ञेचं मला फळ काय मिळणार? मी नेहमी खरंच बोलतो म्हणजे पाप कर्म माझ्याजवळ येणार की पुण्यकर्म येणार की कोणतीच कर्म येणार नाही खरं बोलल्यानं? मी आता चोरी करायचं थांबवलेलं आहे, मी चोरी करणार नाही अशा प्रकारचे परिणाम करतो आहे, तर मी चोरी करणार नाही अशा प्रकारच्या प्रतिज्ञेचं मला फळ काय मिळणार? पाप कर्म येणार, पुण्यकर्म येणार की कर्मांचा अभाव होणार? पुण्यकर्म येणार. बर, ठीक आहे. पहा, गजब आहे. नाही, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढचा आहे कोणता? कुशिलाचा त्याग, ब्रह्मचर्य व्रत. या ब्रह्मचर्य व्रताचं फळ काय मिळणार?
कुशीलाचा परिणाम मी करत नाहीये आणि ब्रह्मचर्य पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो आहे. बोला, यामुळे मला पापकर्माचा आश्रय होणार, पुण्यकर्माचा आश्रय होणार की कर्मांचं येणं थांबणार? विचार करा, विचार करा. आणि आता मी परिग्रहाचा त्याग केलाय, मी कोणताही परिग्रह बाळगणार नाही. बोला, आता या 5 व्रतांमध्ये तर आपला निर्णय होऊ शकला नाही. आता 5 समितींचं स्वरूप पाहूया, त्यांचं फळ काय मिळणार. 4 हात जमीन बघून चालणे रूप इर्या समिती, त्याचं फळ काय मिळणार? पाप कर्मांचं येणं घडणार, पुण्यकर्मांचं येणं घडणार की कोणतंच कर्म आलं नाही असं फळ मिळणार? बाहुबलीजी काय मत आहे तुमचं? 4 हात बघून चालणे रूप परिणाम केल्याने नियमाने पुण्यकर्म धावून धावून येतात. आम्ही काय विचारतो, त्या परिणामाचं फळ काय मिळणार? त्या परिणामाचं फळ काय आहे? नाही समजलं, प्रश्नच नाही. आम्ही काय म्हणतो आहोत की तुम्ही बाजारात गेला, 10 रुपये खर्च केले आणि एक वस्तू घेतली तर त्याचं फळ काय मिळणार? 10 रुपये खर्च केले, 100 रुपयाची वस्तू घेतली नाही, हे त्याचं फळ आहे का 10 रुपयाची वस्तू घरात आली हे त्याचं फळ आहे? प्रश्न नाही कळाला. मी बाजारात गेलो, दुकानात गेलो, 10 रुपये दिले आणि घरी आलो, मग त्या 10 रुपये दिलेल्याचं फळ काय मिळालं मला? मी 100 रुपयाची वस्तू घेतली नाही, हे त्याचं फळ आहे का 10 रुपयाची वस्तू पिशवीत घेऊन घरी आलो ते त्याचं फळ आहे? मग मी 4 हात जमीन बघून चालणे रूप परिणाम करत राहिलो, मग त्या परिणामाचं फळ मला काय मिळणार? पाप कर्म आलं हे फळ आहे की पुण्यकर्म आलं हे फळ आहे का कोणतंच कर्म आलं नाही हे त्या परिणामाचं फळ आहे? तर हेच सांगतो आहे, 4 हात जमीन बघून चालण्याचा परिणाम केला, जीव रक्षणाचा परिणाम केला. अगदी बरोबर, त्रिशाला त्यांनी उत्तर दिलंय, गडेकर त्यांनी सांगितलं की पुण्य कर्म येणारच येणार. आश्रव झाला, मग आश्रव झाला तर मग तुम्ही त्याला संवर का म्हणता हा माझा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात आला का? पाप कर्म याची थांबली, तुम्ही ते सांगूच नका. आम्ही म्हणतो आहोत त्या परिणामाचं फळ काय मिळणार आहे. तुम्ही पापाकडे जाताच कशाला? आम्ही तुम्हाला विचारतो आहोत, 4 हात जमीन बघून चालणे रूप इर्या समितीचा परिणाम केल्याने जीवाला काय मिळतं? कर्म याची थांबली. चूक, पूर्णपणे चूक. कर्म यायचे थांबले हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे. का? कारण त्या परिणाम केलाय ना, मग त्या परिणामाचं फळ काय मिळणार? मग कर्म यायचे थांबले, मग त्यावेळेला जो पुण्यकर्म येतोय तो कशामुळे येतोय? त्या परिणामामुळेच येतो आहे. समजून घ्या, समजून घ्या. जसं मुनिराजांनी कोणती इर्या समिती, एषणा समिती एकच वेळा कोणत्याही प्रकारचा अंतराय टाळून सर्व प्रकारे शुद्धीपूर्वक कोणत्याही जीवाचा घात न करता विविध अटपट्या प्रतिज्ञा घेऊन एक वेळ भोजनाचा विकल्प केलेला आहे. त्याचं नाव एषणा समिती आहे. या एषणा समितीमुळे त्यांना फळ काय मिळणार? त्यांना पाप कर्म येणार की त्यांना पुण्यकर्म येणार का त्यांना कोणतंच कर्म येणार नाही अशी अवस्था होणार. तो परिणाम केल्यामुळे विचार करा, याचंच नाव आहे तत्व समजणं, याचंच नाव आहे स्वाध्यायाद्वारे तत्व प्राप्ती करणं. हा विचार केला नाही तर तुम्ही स्वाध्याय वर्षानुवर्ष करत राहा, काहीही मिळणार नाही. या परिणामाचं फळ काय मिळणार? नियमाने त्यांना पुण्यकर्माचा आश्रय होणार. का? कारण त्यामध्ये कोणत्याही जीवाचा घात होऊ नये अशा प्रकारची शुभ भावना, प्रशस्त भावना केलेली आहे. हा, मग त्याचं फळ काय झालं? शुभ कर्मांचा आश्रय होणं. समज मी आहे. हा, ते मग समजून घेण्यासारखं आहे. मुनिराज जेव्हा मलमूत्र इत्यादींचं निक्षेपण करतात तेव्हा ते जागा प्रासूक करतात, तिथं प्रासूक जागा आहे की नाही पाहतात. मग तो जो परिणाम केला त्या परिणामामुळे त्यांना काय फळ मिळणार? त्यांना पाप कर्म येणार, पुण्यकर्म येणार, काय कोणतंच कर्म येणार नाही?
पुण्यकर्म येणार हो, प्रत्येक वस्तू झाडून पुसून परिमार्जित करून मग घेतात, सावधानता बाळगतात. त्या तो परिणाम कर्मांना यायचं थांबवतो की तो परिणाम पुण्यकर्मांना आमंत्रित करतो. हा समजलं काय सांगायचं आहे. हा हे समजून घ्यायचं आहे. पाचही प्रकारचे व्रताचे परिणाम यांच्यामुळे पुण्यकर्म धावत येतं. बोला म्हणजेच आश्रव आहे तो. बोला त्याप्रमाणे 5 समिती, या 5 समितींचं भावना केल्याने, आचरण केल्याने कर्म जीवाकडे आकर्षित होतात. हा हे नक्की की पापरूप कर्मांचा आश्रव होत नाही, पण पुण्यकर्मांचा आश्रव त्यांना होतो. बर मी आता जो आपण चर्चा केलं ना त्या संयम धर्माला घेऊया. संयम धर्म, इंद्रिय संयम आणि प्राणी संयम, होय ना. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे कोणताही भोग भोगत नाही, त्या भोगाचा त्याग करतात. मग या परिणामाचं त्यांना फळ काय मिळणार? पुण्य परिणाम येतात त्यांच्याकडे, पुण्य कर्म आकर्षित होतात. इंद्रिय प्राणी संयम कोणत्याही प्रकारे जीवाचा घात करीत नाही, दक्षता बाळगतात. बोला त्याचं फळ म्हणून त्यांना सांगू का, अनंत पुण्य कर्माचा आश्रव आणि बंध होतो. बर उत्तम क्षमा, मला कोण त्रास देतात, मी त्या सगळ्यांचं भलं होवो, मी त्यांना माफ करतो, मी त्यांना क्षमा करतो, अशा प्रकारचे भाव करतो आहे. यामुळे मला पाप कर्म येणार, पुण्यकर्म येणार, काय दोन्ही कर्म यायचे थांबणार? तुम्ही स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगा. अहो मी भावना चांगली ठेवली आहे, परिणाम चांगले ठेवले, माझं जो अहित करायला लागलाय त्याचं पण हित होऊ दे, अशा प्रकारची शुभ भावना ठेवलेली आहे. याचं फळ म्हणून मला पुण्य कर्माचा आश्रवच होणार. आश्रव झाला की बंद होणारच. मग उत्तम हा मग इथं तप धर्म. आता बघे ना त्या तप धर्मामध्ये उपवास नावाचं तप आहे, अनशन. बोला आता उपवास केलाय मी, आता मी भोजन खाण करत नाहीये, संकल्प केलाय, दिवसभर मी त्याच विचारांमध्ये की मला काय खायचं नाहीये. नाही, मग त्या भावनेमुळे मी उपवास करीत आहे, हे तप आहे. त्या भावामुळे मला पाप कर्म येणार, पुण्यकर्म येणार का कोणतंच कर्म येणार नाही असं होणार. त्या उपवासाच्या भावामुळे नियमाने जीवाला पुण्यकर्माचा आश्रव होतोच. आणि आश्रव झाला की बंद होतो, ते काय सांगायची गरज नाही. समज मी आया काय चाललंय, अण्णा तप पण घेतलंय. हा बर मी खोटं कधीच बोलत नाही, खोटं बोललं तर पाप बंद होतो काय, पण मी आता खरं बोलतोय, हितमित प्रिय बोलतो. मग त्या हितमित प्रिय बोलण्याचं, सत्य बोलण्याचं फळ मला पापबंध रूप होणार, पुण्यबंध रूप होणार का कोणतंच कर्म आलं नाही असं होणार? काय हे मी इतकं टाळून धरतोय असं समजू नका. हे समजलं तर संपूर्ण जिनशासन समजलं. हो शुभ आश्रव हा सुद्धा कर्मबंधालाच कारण आहे. अगदी बरोबर प्रियदर्शनजींनी लिहिलंय, बरोबर आहे. पण माझा प्रश्न हा आहे प्रियदर्शनजी की खरोखर हे 5 व्रत, 5 समिती, 3 गुप्ती आणि हे 10 प्रकारचे धर्म, हे जेव्हा आम्ही अभ्यासतो आहोत आणि याची जेव्हा मीमांसा करतो आहोत तेव्हा आमच्या लक्षात येत आहे की अरे हे परिणाम केल्याने तर पाप कर्म येत नाहीयेत पण पुण्यकर्म येत आहेत ना. मग आश्रव होतोय ना, मग आश्रव होतोय की आश्रव थांबवला जातोय? मग आश्रव होत असेल, आश्रव थांबवला जात नसेल तर याला संवर कसं म्हणायचं? मग त्याला संवराची कारण का म्हणताय? हे मी सांगत नाहीये, चक्क आचार्यांनी मूळ गाथेमध्ये लिहिलेलं आहे, वद समिती गुत्तियो. आणि वरती लिहितात भाव संवराचे विशेष.
म्हणजे यामुळे जीवाला भाव संवर होतो. म्हणजे या परिणामामुळे जीवाला कर्मांचा आश्रव व्हायचा थांबतो आणि वाचत जातो. तसं तर लक्षात येत आहे की एक एक परिणामामुळे तर अनंत पुण्यकर्माचा आश्रव आणि बंद होत आहे. माझं तर एक स्पष्ट प्रांजळ मत आहे, तुम्हाला पटो अगर न पटो. खोटं बोलल्यानं पाप लागत असेल तर खरं बोलल्यानं पुण्य लागायला पाहिजे. काय सांगितलं? खोटं बोलल्यानं पाप लागत असेल तर खरं बोलल्यानं पुण्य लागायलाच पाहिजे. आणि तुम्ही म्हटला नाही नाही, खरं बोलल्यानं पुण्य, खोटं बोलल्यानं पाप लागतं, पण खरं बोलल्यानं कुठलंच कर्म लागत नाही, मग पुण्यबंध कशानं होणार? नाही नाही, मग पुण्यबंध कशानं होणार? मग पुण्यबंधाला कारणच उरणार नाही. जसं जसं दुसऱ्या जीवाला घातलं मारलं तर पापाचा बंध, तर मग नियमाने दुसऱ्या जीवाला वाचवलं, त्याची रक्षा केली तर पुण्यबंध व्हायलाच पाहिजे. पुण्यबंध व्हायलाच पाहिजे. समज मी आया काय सांगतोय? आणि जर दुसऱ्या जीवाचा घात केल्याने पापबंध होत असेल आणि वाचवल्याने पुण्यबंध होत नसेल तर मग पुण्यबंध होणार कशाने? त्याला कारण उरणार नाही. म्हणून सांगतो आहे की जर अद्भुत आहे, समजून घेण्यासारखं आहे. इंद्रियांचा विषय भोग घेतल्याने पापबंध होत असेल तर त्या इंद्रिय विषय भोगांचा त्याग करण्याने जीवाला नियमाने पुण्यबंध व्हायला पाहिजे. कारण एक अशुभ परिणाम आहे तर दुसरा शुभ परिणाम आहे. आणि शुभ पुण्यस्य शुभ पापस्य अशा प्रकारे तत्वार्थ सूत्रकारांनी तत्वार्थ सूत्रामध्ये घोषणा करून ठेवलेली आहे. तुम्ही जर खोटा परिणाम कराल तर पाप बंद होणार, आणि तुम्ही त्याचा उलटा प्रशस्त शुभ परिणाम कराल तर तुम्हाला पुण्यबंध सुद्धा होणारच होणार. स्वभाव दुर्लक्ष करतात. हा, तो प्रश्न नाही आहे. ते काय होतंय, स्वभाव दुर्लक्षित होतोय नाही होतोय तो नंतरचा प्रश्न. आम्ही म्हणतो आहोत 5 व्रत, 5 समिती, 3 गुप्ती आणि 10 धर्म यांचं अनुप्रेक्षा येणार आहेत अजून. तर यांचं स्वरूप पाहिल्यानंतर, त्यांचं पालन केल्यानंतर जीवाला काय फळ मिळतं तर स्पष्ट लक्षात येतं. कर्णानुयोग सांगतो की या सगळ्या जीवाच्या परिणामांमुळे जीवाला पुण्यकर्माचा आश्रव होतो. कर्म यायचे थांबत नाहीत, म्हणजे संवर होत नाही. आणि इथं तर सांगतात ही सगळी द्रव्य संवराची नाही, भाव संवराची कारण आहेत. बरोबर. काही लोकांना वाटेल हे फार जंजाळ आहे, अवघड आहे, आपल्या बसचं नाही. बोला, पुढचं व्याख्यान व्यवस्थित ऐकू. काय बाबा रे, हे समजणं गरजेचं आहे. हे तत्व आहे. बोला, आणि तत्वार्थ श्रद्धा झाल्याशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही, सम्यक दर्शन मिळणार नाही. मोक्षाची तर गोष्टच दूर राहू. काय ह्याचं काय महत्व आहे जरा सांगा ना आम्हाला. बाबा रे, त्या हेडिंग मध्येच त्याचं उत्तर आहे. हे सर्व भाव संवराचे विशेष आहे, हे सर्व भाव संवराचे कारण आहे. भाव संवर तर दुसराच कोणी आहे. काय सांगितलं? हे भाव संवर तर दुसराच कोणी आहे, आणि हे सगळे भाव संवराचे कारण आहेत. ज्या मुलाशी विवाह होणार आहे त्या मुलाची आई म्हणजे वर असतो का? त्या मुलाचे वडील म्हणजे मुलाचे नातेवाईक म्हणजे मुलगा आहेत काय? समजलं का? ते त्याचे नातेवाईक आहेत. त्याप्रमाणे भाव संवर कुणी वेगळा आहे, आणि हे भाव संवराचे कारणरूप परिणाम आहेत. मग ऐका, मग इथे व्रत समिती गुप्ती यांच्यामुळे जर पुण्यकर्माचा आश्रव होत असेल, जरा गंभीर व्हायला पाहिजे हो. तत्वप्राप्तीसाठी गंभीरता आली पाहिजे. बोला, गांभीर्याने घेतलं पाहिजे या मीमांसेला. आजपर्यंत समजलं नाही ते हेच समजलं नाही. बोला, गजब आहे.
सांगतात की जीवाचा आम्ही एक व्याख्या करून ठेवली आहे बघा, की जी पक्की आहे. ज्या चैतन्य परिणामामुळे कर्मा येण्याचे थांबतात त्याला भाव संवर म्हणतात. हे 100% सत्य. मान्य आहे का? चेदन परिणामोजो है ना, चेदन परिणामोजो कम्मस्सासव निरोहणे हेतू स्वभाव संवरो खलू. त्याला भाव संवर म्हणतात की ज्या परिणामामुळे नवीन कर्म यायचे थांबतात. ठीक आहे, नक्की झालं. मग मला सांगा, या व्रत परिणामामुळे, समिती परिणामामुळे कर्म यायचे थांबले का पुण्यकर्म यायला लागले? पुण्यकर्म यायला लागले. याचा अर्थ त्या परिणामाचं नाव भाव संवर नाही. देशपांडे सर लिहिलाय की तुम्ही आता काय? नाही नाही नाही, असं नाही. याचं कारण असं आहे, अद्भुत आहे. हा आचार्य म्हणतात गाथा लिहिली ती अगदी बरोबर आहे. कोणती? की व्रत, या व्रतामुळे जीवाला कर्मांचा आश्रव थांबतो. पहा, आणि ते मग सांगतात, ते सांगतात जो जीव आपल्या निज आत्म्याच्या भावनेद्वारे शुभ अशुभ रागादी विकल्पांपासून निवृत्त होतो त्याला व्रत म्हणतात. काय काय सांगितलं? पुन्हा जो जीव आपल्या निज आत्म्याची भावना करून शुद्ध आत्म्याच्या भावनेद्वारे मोह राग द्वेष भावांपासून विरत होतो, हटतो, निवृत्त होतो, त्या परिणामाला व्रत असे म्हणतात. काय सांगितलं? जीवाचा असा परिणाम की ज्यामुळे जीव मोह राग द्वेष विकारी भावांपासून निवृत्त होतो, विरत होतो, त्या परिणामाला व्रत म्हणतात. आता बघा तुम्ही, मग आता कोणाच्या लक्षात येतं बघा, सत्य महाव्रत आहे की नाही? सत्य महाव्रत. जो जीव, काय अद्भुत 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 कथा आहे. जो जीव खोटं बोलण्याच्या विकल्पापासून निवृत्त होतो, जो जीव खोटं बोलण्याच्या विकल्पापासून निवृत्त होतो, त्याचा तो मोह सुटतो आणि मग तो खोटं बोलायची इच्छा त्यागतो आणि खरं बोलण्याची इच्छा करतो. सत्य बोलण्याचा पुरुषार्थ करतो, होय ना? मी आजपासून खोटं, मैं जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा, काय? पण कहूंगा जरूर, सच कहूंगा, काय? मग खोटं बोलण्याचा विकल्प सोडतो, म्हणजे पापाश्रव सोडतो आणि सच कहूंगा, सच बोलूंगा याच्याद्वारे पुण्याश्रवाला स्वीकारतो. समजलं? आता जो जीव सर्वच प्रकारच्या मोह राग द्वेष भावाच्या विकल्पापासून स्वतःला निवृत्त करतो, ना खोटं बोलण्याचा विकल्प ना खरं बोलण्याचा विकल्प, असा कोणताच विकल्प करीत नाही, तो जीव व्रत परिणामाला धारण करतो. म्हणजे तो व्रत परिणाम शुद्ध परिणाम आहे, जीवाचा चैतन्य परिणाम आहे. आणि त्या व्रतामुळे कोणता परिणाम? त्या परिणामामुळे जीवाला भाव संवर होतो. अद्भुत आहे. समजलं काय सांगितलंय? आता या व्याख्येद्वारे 5 महाव्रतांची व्याख्या करूया. अद्भुत आहे हो. बघा, समजून घेण्याचा यत्न करा. पहिलं व्रत आहे अहिंसा महाव्रत. आचार्य म्हणतात, हो, हिंसेचा त्याग करा, जीवनामध्ये अहिंसा स्वीकारा, दुसऱ्या जीवांचं घात करणं सोडून द्या आणि दुसऱ्या जीवांची अहिंसा रक्षा करा. अशा प्रकारचा उपदेश तर स्थूलपणे सांगितला आहे. दुसऱ्या जीवांचा घाताचा परिणाम सोडून देऊन परजीवांच्या रक्षेचा विचार करणं, याचं नाव अहिंसा महाव्रत नाही.
ते तर स्थूलपणे सांगितलेलं आहे, कारण त्याद्वारे पापाचा निरोध होऊन पुण्याचा आश्रव होतो. आणि मग सांगतात व्रत पाहिजे का तुला, आता ऐक ना, दुसऱ्याच्या परजीवाच्या घाताचा विकल्प आहे, ना परजीवाच्या रक्षेचा विकल्प आहे, ना घातणं ना रक्षा करणं, कोणत्याच प्रकारचा शुभ आणि अशुभ दोन्ही विकल्पांपासून विरत होणं याचं नाव व्रत आहे. आणि या व्रताद्वारे कोणत्याच परिणामाचा कोणत्याच कर्माचा आश्रव होत नाही. म्हणून या अहिंसा महाव्रताला भाव संवर म्हणतात. हे कुणाला समजणार, जे कान देऊन ऐकतायत त्यांना समजणार. आणि काय द्यायचं असतंय कान देऊन. पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा शास्त्रांमध्ये जरूर असं सांगितलेलं आहे की परजीवांचं रक्षण करणं याचं नाव अहिंसा आहे. परंतु इथं नाही, इथं म्हणतात जितक्या परजीवांच्या रक्षणाचा विकल्प कराल तितक्या प्रमाणात तुम्हाला पुण्यकर्माचा आश्रव होईल. आहा, मग काय करू, आम्हाला संवर पाहिजे, त्याला पण कर्मांचा संवर करायचा आहे. मग काय करू, जीवांचा घात करू का जीवांना वाचवू? बाबा रे, तुला दोन्ही विचारांपासून विरत व्हावं लागेल. आणि विरत होणं याचंच नाव व्रत. काय याचंच नाव व्रत. समजलं? मी एक प्रश्न विचारतो, ज्याला शुद्ध आत्म्यामध्ये प्रवेश करायचा आहे, ज्याला निज आत्म्यामध्येच प्रवेश करायचा आहे, त्यानं दुकानावर जाऊन बसावं का शिखरजीवर जाऊन बसावं? नाही समजलं काय म्हणायचं आहे? बाबा रे, त्याला दोन्ही ठिकाणी विकल्प करून चालणार नाही. समजलं काय म्हणायचं आहे? दोन्ही ठिकाणी जाण्याचा विकल्प करून चालणार नाही, कारण त्याला जायचं कुठं आहे? आत्म्यामध्ये. मग त्याला दोन्ही विकल्पांपासून निवृत्त व्हायला पाहिजे. वा, काय तत्व आहे हो, गजब गजब तत्व आहे. विकल्पापासून विरत होणं याचं नाव व्रत आहे. आम्ही स्थूल बुद्धी जीवांना समजावून यावं, पटकन समजावं म्हणून काय सांगितलं की अशुभ विकल्पांपासून सुटणं आणि शुभ विकल्प करणं याचं नाव व्रत आहे. परंतु त्या व्रतामुळे तर पुण्यकर्माचा आश्रव होतो. आणि आम्हाला तर पाप कर्माचा पण आश्रव नको आहे, पुण्यकर्माचा पण आश्रव नको आहे. अण्णा काय पाहिजे तुम्हाला? संवर पाहिजे. समजलं का? उदासीन चालेल नाही, उदासीन नाही, त्या परिणामापासून दोन्ही परिणामांपासून निवृत्त होणं. बोला. बर एक जीव विचार करतो आहे, बोला, एक जीव विचार करतो आहे, मला भूक लागली आहे, मला जेवण करायचं आहे, मला भूक लागली आहे, मला भोजन ग्रहण करायचं आहे, मला जेवायचं आहे, मला जेवायचं आहे, मला जेवायचं आहे, हे त्याचं चिंतन सुरू आहे. तो सुखी आहे? सुखी असू शकतो? नाही. पण दुसरा जीव म्हणतो आहे मला माझा आज उपवास आहे, मला जेवायचं नाहीये, माझा आज उपवास आहे, मला जेवायचं नाहीये, माझा आज उपवास आहे, मला जेवायचं नाहीये. बोला, मग तो सुखी झाला की नाही? तोही सुखी नाही. आता तुम्हीच म्हणता का सुखी नाहीये? कारण तो विकल्पामध्येच आहे. एक पाप कमवतोय, एक पुण्य कमवतोय, मग सुखी कोण? किंवा बरे तू जेव अगर न जेव, काय काय पण त्या जेवणाच्या विकल्पापासून मुक्त हो. काय समजलं का? बघा, तू विकल्प सुटणं याचं नाव खऱ्या अर्थाने बरं, तू स्वतःमध्ये स्थिर हो. आणि म्हणून मग 5 व्रतांचं स्वरूप येतं. बाबा रे, परजीवांचा घाताचा विकल्प याचं नाव अशुभ कर्माचा आश्रव. परजीवांचं घात मी करणार नाही, त्यांची रक्षा करणार, या हा विकल्प शुभ कर्मांचा आश्रव. आणि ना रक्षेचा विकल्प, ना घातण्याचा विकल्प, निर्विकल्प मोह राग द्वेष भावापासून विरती याचं नाव व्रत. आणि तो भाव संवर आहे. समजलं का? आता हे 5वर घटित करून सांगतो. 5वर सत्य, अहिंसानंतर सत्य, खोटं बोलण्याचा विकल्प
अशुभ कर्माचा आश्रव, खरं बोलण्याचा विकल्प, शुभ कर्मांचा आश्रव आणि बोलण्याचा विकल्पच नाही, निर्विकल्प तो 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 खरा व्रत रूप परिणाम, खरी निवृत्ती. सत्य आणि असत्यामध्ये मला पडायचंच नाही. गुप्तीकडे गेलं मग. नाही, ती गुप्तीचा भाग वेगळा, येऊया की तिथपर्यंत. तर तो जो परिणाम आहे त्या विकल्पापासून विरत होणं याचं नाव आहे व्रत आणि त्याचं नाव आहे सत्य महाव्रत. त्यानंतर कोणतं येणार? अचौर्य. चोरी करण्याचा विकल्प, अशुभ कर्माचा आश्रव. चोरी करणार नाही संकल्प, तो पण विकल्प आहे, त्याच्याद्वारे पुण्यकर्माचा आश्रव. आणि चोरी करणे न करणे याचा विकल्पच नाही, तर संबंधीची इच्छाच नाही. अशा प्रकारे स्वतःला त्या विकल्पापासून मुक्त करणं याचं नाव खऱ्या अर्थाने व्रत, खऱ्या अर्थाने विरत होणं. त्याचं कुशील हे कोणतं? ब्रह्मचर्य व्रत. अरे परस्त्रीचा भोग घेणं अशुभ कर्माचा आश्रव आणि स्वस्त्रीचा भोग मर्यादित, त्याच्यामध्ये मर्यादा करणं किंवा सर्व प्रकारच्या कुशील भावाचा त्याग करणं याचं नाव पुण्यकर्माचा आश्रव. बोला. आणि त्या विकल्पामध्येच न पडणं, विकल्पच न येणं, सर्व प्रकारे निर्विकल्प होणं याचं नाव विरती व्रत. मला अमुक मिळवायचा आहे, मला तमुक मिळवायचा आहे, परिग्रहाचा साठा करण्याचा विकल्प अशुभ विकल्प आहे, त्यामुळे पाप कर्माचा आश्रव. आता माझ्याजवळ आहे, मी त्याचं सोडणार आहे, त्याग, अपरिग्रह, मला परिग्रह नको, मला परिग्रह नको, मला साठा नको, अशा प्रकारचा विकल्प. यामुळे पुण्य कर्माचा आश्रव, संवर नाही. आणि मग ना ग्रहण ना त्याग, काय? ग्रहणाचाही विकल्प नाही आणि त्यागाचाही विकल्प नाही. अशी जी अवस्था, कोणताच विकल्प नाही, कोणताच रागद्वेष भाव नाही, याचं नाव आहे अपरिग्रह विरत होणं, म्हणजे व्रत. समजलं का? मग आचार्य म्हणतात असं जे व्रत आहे ना, तो व्रताचा भाव संवर आहे, की ज्याच्यामध्ये ना घातण्याचा विकल्प आहे, ना मारण्याचा विकल्प आहे, ना खोटं बोलण्याचा विकल्प आहे, ना खरं बोलण्याचा विकल्प आहे, ना परिग्रहाला जोडण्याचा विकल्प आहे, ना परिग्रहाला सोडण्याचा विकल्प आहे, ना स्त्रीला भोगण्याचा विकल्प आहे, ना स्त्रीला त्यागण्याचा विकल्प आहे, ना चोरण्याचा विकल्प आहे, ना चोरी करण्याचा विकल्प आहे. अरे आम्हाला घेऊन काय करायचं? आम्हाला कोणताच रागद्वेषाचा विकल्प नको, बस विरत होणं, स्वतःला त्या विकल्पांपासून मुक्त करणं याचं नाव व्रत आहे. आणि तो व्रताचा परिणाम भाव संवर आहे. आहा, आता किती जणांना समजलं याची एक छोटीशी परीक्षा. किती मिनिटाची? 30 सेकंदाची परीक्षा. मला असं आवडतं बरं का समजलंय की नाही ते एका क्षणात कळतं. बोला. आता मला सांगा, हे जे मी व्रत सांगितले की नाही, व्रत जे अशा प्रकारे सांगितले, आता मला सांगा हे 5 जे सांगितले, 5 हिंसेचा पण, घातण्याचा पण विकल्प नाही, रक्षेचा पण विकल्प नाही, वगैरे वगैरे, हे 5 आहेत की 1 आहेत? हे 5 आहेत. हा, हे कळणं महत्वाचं. खूप सुंदर. सगळे पास झाले. काय ते दिसताना 5 दिसतायत, पण आहे एकच. का? कारण मी काय म्हणतो आहे, घातण्याचा पण विकल्प नाही, रक्षेचा पण विकल्प नाही, म्हणजे काहीच नाही. चोरीचा पण विकल्प नाही, चोरी सोडण्याचा पण विकल्प नाही, म्हणजे काहीच नाही. समज में आया? म्हणजे तो भाव संवर एकच आहे, सांगितलाय 5 पद्धतीने. वा वा वा, खरोखर काय आनंद आहे. म्हणजे तो भाव संवर एकच आहे, त्याचं कथन 5 प्रकारे केलेलं आहे. म्हणजे निश्चय वस्तू एकच आहे, व्यवहाराने कथन 5 प्रकारचं आलेलं आहे. वा, बोला. मी वडील आहे, मुलगा आहे, काका आहे, मामा आहे, अध्यापक आहे, ड्रायव्हर आहे, कोण आहे? बोला. मी कोण आहे? तुम्ही सगळे आहात हो एका वेळी, पण जे आहात तेच आहात. काय? त्याप्रमाणे तो भाव संवर एकच आहे. मग त्याला तुम्ही सत्याच्या दृष्टीने बघता, अहिंसेच्या दृष्टीने बघता, ब्रह्मचर्याच्या दृष्टीने बघता, मग ते तुम्ही बघत राहा.
तो व्रत परिणाम आहे. मग त्याप्रमाणे समिती, त्याप्रमाणे गुप्ती. काय अद्भुत मर्म आहे याच्यामध्ये. वा, हा, समजलं का? मग आजच्या या चर्चेचं सार एकच मिनिट, खूप वेळ झालाय. एवढं एकच सार सांगतो की बाबा रे, ज्या परिणामामुळे पाप कर्माचा आश्रव होतो तो परिणाम संवर होऊ शकत नाही. ज्या परिणामामुळे पुण्यकर्माचा आश्रव होतो तो परिणाम संवर होऊ शकत नाही. ज्या परिणामामुळे खरोखर कर्म यायचे थांबतात त्या परिणामाचं नाव संवर आहे. आणि मग लक्षात येतं की हे जे व्रतरूप परिणाम ज्यांची चर्चा नेहमी केली जाते ते तर शुभ कर्मांचा आश्रव करवितात, म्हणून ते खरे असली वास्तविक संवर नाहीत. त्यांच्याही मागे असणारा सर्व प्रकारे मोह राग द्वेष भावांपासून आत्मतत्वाला विरत करणारा शुद्ध परिणाम, त्याचेच नाव संवर आहे. आता जर तुम्हाला समिती कशाला म्हणतात पाहिजे असेल तर उद्या नक्की ऐका. जय जिनेंद्र.